आणि या ठिकाणी आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ते आपल्या लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। देव माणूस आपले या महाराष्ट्राचे भाग्य विधाते, या महाराष्ट्राचे भाग्य विधाते देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जोरदार टाळ्यांच्या गजरात या घाटकोपरच्या पुण्यभूमीमध्ये आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करूया, मनापासून स्वागत करूया। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक वेळेला आमदार साहेब काहीतरी सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने। माननीय मुख्यमंत्र्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी अभिनंदन करू। घाटकोपरच्या नगरीत सकाळपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे दहीहंडीचा जोर अजून पकडायचा, आता पकडायला सुरुवात होईल। पण ही आजची दहीहंडी ही ऑपरेशन सिंदूरला सलामी देणारी, आपल्या शूरवीर सैन्याला सलामी देणारी भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी आहे। आणि जे समोर सगळे आलेत हे आपले भारतीय सैन्यात काम केलेले हे शूरवीर सैनिक आहेत। जोरदार टाळ्या आपण आपल्या सैनिकांसाठी देखील वाजवू। आणि या थराच्या नंतर आपल्या घाटकोपरची परंपरा आहे की आपण नेहमी जनगणमन घेतो, तर आपण या सैनिकांच्या समवेत पूर्ण राष्ट्राला संदेश देऊ की जेव्हा राष्ट्र हा विषय येतो तेव्हा तो पक्षाच्या पलीकडे जाऊन असतो। तर त्याच्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर आणि आपल्या सैन्यांवर प्रश्न उपस्थित करणारे देखील आपण पाहिले आणि आपल्या सैन्याच्या बाजूने उभं राहणारे देखील आपण पाहिले। आपण जनगणमन घेऊ।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.